वेलकम टू फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडी बाय सित्रे सर. सित्रे सरांच्या फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. In this session, we will study HSC 12 Physics, Chapter 5, Oscillations, Part 5. Next point is magnet vibrating in a uniform magnetic field. बाहेरच्या युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण मॅग्नेट ठेवला आणि तो व्हायब्रेट होतोय, त्याचं आपण आता एक्सप्रेशन बघायचं आहे. हे मॅग्नेट बाहेरच्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलेले. If a bar magnet is freely suspended in the plane of uniform magnetic field, it remains in equilibrium with its axis parallel to its direction of the field. जर आपण बाहेरच्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या सानिध्यामध्ये आपण जर एक मॅग्नेट ठेवला तर तो मॅग्नेट त्या बाहेरच्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शनला पॅरलल मध्ये इक्विलिब्रियम मध्ये थांबतो राहतो. If it is given a small angular displacement theta and released, it performs angular acceleration. तर आपण थोडंसं त्याला स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट ट्विस्ट केलं आणि थीटा एवढ्या अँगलनं आणि जर सोडलं तर तो मॅग्नेट जे आहे अँग्युलर ऑसिलेशन करतो. ह्या डायग्राम मध्ये दाखवलेला आहे. हे बाहेरून लावलेलं मॅग्नेटिक फील्ड आहे बी. ॲनिमेशन मध्ये बघा बाहेरून लावलेलं मॅग्नेटिक फील्ड बी. या मॅग्नेटिक फील्ड मध्ये एन आणि एस हा मॅग्नेट आहे. एन आणि एस ची पोल स्ट्रेंथ स्मॉल एम आहे. आणखीन थोडंसं आपण ट्विस्ट केलं थीटा एवढ्या अँगलनं तर तो असं ऑसिलेशन करतो, टू अँड प्रोमोशन करतो. तर या वरच्या डायग्राम मध्ये पण दाखवलेलं आहे. इथं मॅग्नेटिक फील्ड बी आहे, या डायरेक्शन मध्ये हा मॅग्नेट आहे. थोडंसं याला ट्विस्ट केलंय थीटा अँगलनं आणि नंतर रिलीज केल्यानंतर असं इथं ह्या ॲनिमेशन मध्ये दाखवल्याप्रमाणे हा जे मॅग्नेट असं ऑसिलेशन करतो. लेट म्यू बी द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट अँड बी द मॅग्नेटिक फील्ड इन द डिफ्लेक्टेड पोझिशन. The restoring torque acts on the magnet that tends to bring it back to its equilibrium position. तर ह्या मॅग्नेटचा म्यू जे आहे हा मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे. बी हे बाहेरून एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं त्याची व्हॅल्यू आहे. आणि आपण तर थोडं याला डिप्लेट केलं थीटा एवढ्या पोझिशन डिप्लेट केल्यानंतर तो मॅग्नेट जे आहे ऍक्च्युली परत त्या ओरिजिनल पोझिशनला येतो. तो जे फोर्स आहे तो फोर्स यावरती रिस्टोरिंग टॉर्क ऍक्ट होतो आणि त्या रिस्टोरिंग टॉर्क मुळे काय होतं हा मॅग्नेटच्या ओरिजिनल पोझिशनला येत असतो, ब्रिंग बॅक होत असतो. नेक्स्ट वन इज द मॅग्निट्यूड ऑफ दिस टॉर्क इज टाउ इक्वल टू म्यू बी साइन थीटा. आता आपण जस्ट बघितलंय की तो मॅग्नेट जे आहे मॅग्नेट ऑसिलेटिंग आहे. ऑसिलेटिंग मॅग्नेट वरती रिस्टोरिंग टॉर्क ऍक्ट होतोय. तो ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन आहे. त्या रिस्टोरिंग टॉर्कची व्हॅल्यू जी आहे ती टाउ इक्वल टू म्यू बी साइन थीटा इतकी आहे. Restoring torque acting on this oscillating magnet. Now, for clockwise angular displacement theta, the restoring torque is in the anti-clockwise direction. तर clockwise direction मध्ये जर angular displacement असेल तर restoring torque जे आहे हे anti-clockwise direction मध्ये असतं. म्हणून याच्यामध्ये आणखीन if theta is very small, then sin theta approximately equal to theta. Then putting this value in above equation, that is tau equal to mu b theta. For clockwise angular displacement theta, the restoring torque is in anti-clockwise direction. म्हणजे clockwise direction मध्ये angular displacement असेल तर restoring torque हा anti-clockwise direction मध्ये असतो. त्यामुळं हिची डायरेक्शन अपोजिट असल्यामुळं आपण इथं मायनस साइन घेतलेला आहे. टाउ इक्वल टू मायनस म्यू बी साइन म्यू बी थीटा आहे. म्हणजे आपण टाउचं इक्वेशन आहे टाउ इक्वल टू म्यू बी थीटा च्या ऐवजी इथं टाउ इक्वल टू मायनस म्यू बी थीटा आहे. आणि टॉर्क जे आहे टॉर्क वी नो प्रोडक्ट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया इनटू अँग्युलर एक्सेलरेशन. जर तो ऑसिलेटिंग मॅग्नेट आहे त्या मॅग्नेटचा ऑसिलेटिंग मॅग्नेटचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर आय असेल आणखीन अँग्युलर एक्सेलरेशन अल्फा असेल तर टॉर्क जे आहे टाउ इक्वल टू आय इंटू अल्फा येतं. हा टॉर्क रिअरेंजिंग टर्म्स देन टेक दिस आय दिस साइड अँड अल्फा इक्वल टू मायनस म्यू बी थीटा अपॉन आय. दिस इज द angular acceleration of this oscillating magnet. Hence the magnet performs angular acceleration. तर याच्यामध्ये angular acceleration जे आहे हे angular acceleration directly proportional to displacement आहे. Angular acceleration always directed towards mean position आहे minus meaning of this minus sign. मग ज्याच्यामध्ये ज्या ऑसिलेशन्स मध्ये angular acceleration किंवा
टॉर्क जे आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थिटा असतो, दॅट इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणखीन हे अँग्युलर एक्सेलरेशन किंवा दिस टॉर्क ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन म्हणजेच मायनस असेल. तर त्या प्रकारची मोशन जी असते ती अँग्युलर एसएचएम असते. पण आपण जे हे एक्सेलरेशन इक्वेशन डिराईव्ह केलं आहे, हे एक्सेलरेशन इक्वेशन जो मॅग्नेट ऑसिलेटिंग आहे त्या मॅग्नेटचं आपण हे अँग्युलर एक्सेलरेशन इक्वेशन डिराईव्ह केलेलं आहे. आणि या इक्वेशनवर आपण असं सांगू शकतो की ह्या इक्वेशन मध्ये काय आलेलं आहे, अल्फा प्रोपोर्शनल टू थिटा आहे आणि अल्फा इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन आहे. म्हणून ही जी मोशन आहे ही मोशन अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन आहे. म्हणून मॅग्नेट ऑसिलेटिंग इन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड दॅट परफॉर्म्स अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन, म्हणजे बाहेरच्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या सानिध्यामध्ये जर मॅग्नेट ऑसिलेट झाला तर ही अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन असते. आणि त्याचं अँग्युलर एक्सेलरेशन इक्वेशन इथं आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलं आहे. नेक्स्ट वन इज द पिरियड ऑफ व्हायब्रेशन्स ऑफ द मॅग्नेट इज गिवन बाय. आता ऑलरेडी आपण अँग्युलर एक्सेलरेशन इक्वेशन टॉर्क इक्वेशन डिटरमाइन केलेलं आहे, मॅग्नेट ऑसिलेटिंग व्हायब्रेटिंग द. आता त्याचा आपण पिरियड डिटरमाइन करायचा आहे, टाइम पिरियड, दॅट इज टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन ऑसिलेशन्स. अँड वी नो दिस टाइम पिरियड इक्वेशन t equal to 2 pi by omega, and here omega is angular acceleration per unit angular displacement. तर आपण अल्फाचं जे इक्वेशन काढले त्या इक्वेशन वरून थीटा जर डिवाइड केला तर अल्फा बाय थीटा ही व्हॅल्यू जी आहे ही व्हॅल्यू आपण त्या इक्वेशन इथे पुट केली, अल्फा बाय थीटा दॅट इज अँग्युलर एक्सेलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. देन रिअरेंजिंग टर्म्स t equal to 2 pi under root I upon mu b, where I is moment of inertia of that oscillating magnet, B is the external magnetic field applied, and mu is the magnetic moment of that magnet, and T is the time period. This is the expression to calculate time period of this oscillating vibrating magnet in external magnetic field B. Next one is damped oscillations. Damped oscillations. Periodic oscillations of gradually decreasing amplitude are called damped harmonic oscillations, and the oscillator is called damped harmonic oscillator. ज्याच्यामध्ये amplitude जे आहे ही amplitude काय होते, कमी होते, त्यालाच आपण damped harmonic oscillations म्हणतो. आणि ज्याच्यामध्ये ही amplitude कमी होते त्याला म्हणायचं damped harmonic oscillator. A block of mass m that can oscillate vertically on a spring. आता ह्या डायग्राम मध्ये दाखवलेला आहे आपण ह्या स्प्रिंगला एक मासचा ब्लॉक अटॅच केलेला आहे ज्याचं मास स्मॉल m आहे. ह्या दोन्ही डायग्राम मध्ये हे ॲनिमेशन मध्ये पण आहे बघा, हा मास m अटॅच केला आहे स्प्रिंगला. फ्रॉम द ब्लॉक अ रॉड एक्सटेंड्स टू व्हेन दॅट इज सबमर्ज्ड ऑन अ लिक्विड. आता ह्या ब्लॉकला खाली एक व्हेन जोडले, म्हणजे हे असा भाग जे आहे लाकडी फळीसारखा हा भाग जोडलेला आहे तो लिक्विड मध्ये इमर्स केलेला आहे. ह्या डायग्राम मध्ये पण लिक्विड मध्ये इमर्स केलेला आहे. हे बीकर आहे, बीकर मध्ये इमर्स केलेला आहे हा मास ऑब्जेक्ट. ॲज द व्हेन मूव्स अप अँड डाऊन द लिक्विड एक्झर्ट्स ड्रॅग फोर्स ऑन इट. ज्यावेळी आपण ह्या स्प्रिंगला हे जे ब्लॉक अटॅच केला आहे ह्या ब्लॉकला खाली जर आपण ही व्हेन अटॅच केली तर हा एअर मध्ये ज्यावेळी ब्लॉक असेल त्यावेळी इझिली ही स्प्रिंग अप अँड डाऊन मोशन करते. पण ज्यावेळी आपण याला व्हेन अटॅच केलं आहे आणि हे जर लिक्विड मध्ये इमर्स केलं आहे त्यामुळे यावरती अपोजिंग फोर्स व्हिस्कस ड्रॅग हे जे ह्या मोशनला विरोध करणारा फोर्स जे आहे हा फोर्स यावरती ऍक्ट होत असतो. ह्या डायग्राममध्ये दाखवलेला सुरुवातीला हे जास्त अँप्लिट्यूडनं हे ऑसिलेट होतं, नंतर कमी ऑसिलेशन झालेलं आहे. तर रेडनं दाखवलेलं ही वेव्ह हिची अँप्लिट्यूड आहे. हे सुरुवातीला जेव्हा आपण ऑसिलेट केलं त्यावेळी जास्त अँप्लिट्यूडनं ऑसिलेशन होत होतं आणि हे जे लिक्विड आहे हे लिक्विड त्याला जसं अपोज करेल विरोध करेल व्हिस्कस ड्रॅग ऍक्ट होईल तसं त्याचं ही डॅम्प ऑसिलेशन जे आहे ऑसिलेशनची अँप्लिट्यूड कमी होत आहे ह्या एनिमेशन मध्ये. द डॅम्पिंग फोर्स FD depends on the nature of surrounding medium and it's directly proportional to speed v of the vane and the block FD equal to minus BV, where B is the damping constant and negative sign indicates that FD opposite to the velocity. आता ह्या लिक्विड मधला जो डॅम्पिंग फोर्स ह्या वेन्स मध्ये ऍक्ट होतो हा डॅम्पिंग फोर्स जे आहे व्हेलॉसिटी डिपेंड्स आहे, म्हणजे जेवढ्या फास्ट हे मोशन होईल तेवढी जास्त अपोजिंग फोर्स त्याच्यावरती ऍक्ट होत असतो. आणि हा डॅम्पिंग फोर्स जे FD हा मायनस बी इंटू व्ही येतो आणि यामध्ये बी जे आहे ही बी हा कॉन्स्टंट आहे, व्ही ही व्हेलॉसिटी आहे आणि मायनस साईन जे आलेलं आहे हे मायनस साईन
कारण हे FD अपोजेस द व्हेलॉसिटी, ही डॅम्पिंग फोर्स आणि व्हेलॉसिटी दोन्ही ही अपोजिट डायरेक्शन मध्ये असतात म्हणून हे मायनस साइन आलेलं आहे. नेक्स्ट वन, assuming that the gravitational force on the block is negligible compared to FD and FS, the total force acting on the mass at any time t is. आता जे वेन्स आहे हे स्प्रिंग ऑसिलेशन जे करते अप अँड डाऊन मोशन मध्ये, त्यावरती अपोजिंग फोर्स जो ऍक्ट होतो हा डॅम्पिंग फोर्स आहे FD, आणि स्प्रिंग मुळे जे फोर्स त्यावरती ऍक्ट होतो हा FS आहे स्प्रिंग फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण ऍक्ट होतो पण तो आपण निग्लिजिबल कन्सिडर करून आपण तो कन्सिडर केलेला नाही यामध्ये. तर ऍट एनी टाइम टोटल फोर्स ऍक्टिंग ऑन दॅट स्प्रिंग इज F equal to FD plus FS, damping force plus spring force, दोन्ही फोर्स हे टोटल फोर्स आहे. बट फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन व्हॅल्यू, and already damping force value already we have calculated minus B into V, and spring force we know already determined this minus kx. Then take this minus BV, this side becomes plus BV, and this minus kx becomes plus kx, and putting value of this acceleration m as it is, acceleration is d square x by dt square plus b as it is, velocity is dx by dt plus k as it is, x as it is. This is the differential equation of this damped oscillations. हे damped oscillation चं differential equation आहे. The solution of equation describes the motion of the block under the influence of a damping force which is proportional to the speed. आता हे जे differential equation आहे, ही जी damped oscillations आहे, ह्या damped oscillations चं differential equation आहे. आपण ह्याचं जर सोल्युशन घेतलं, हे जर सॉल्व्ह केलं तर ते सोल्युशन आहे, हे सोल्युशन जो ब्लॉक आहे त्या ब्लॉकची मोशन जे आहे ही मोशन डिस्क्राइब करतं अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ डॅम्पिंग फोर्स. म्हणजे त्यावरती डॅम्पिंग फोर्स ऍक्ट झाल्यानंतर त्याची जी मोशन असते त्या मोशनची हे मोशन डिस्क्राइब करतं. ह्याचं सोल्युशन ह्या डिफरन्शियल इक्वेशनचं. आता आपण ते नेक्स्ट डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन पाहूया. देन द सोल्युशन इज फाउंड टू बी ऑफ द फॉर्म. आता ते डिफरन्शियल इक्वेशन आपण पाहिलं डॅम्प्ड ऑसिलेशनचं, ते डिफरन्शियल इक्वेशन आपण सॉल्व्ह केलं तर त्याचं सोल्युशन असं येतं x इक्वल टू a e रेस टू मायनस bt अपॉन 2m cos ओमेगा डॅश t प्लस फाय. आता हे जे आहे हे सोल्युशन ऑफ दिस दॅट डिफरन्शियल इक्वेशन, अँड दिस इज द इक्वेशन डिस्क्राइब्स द मोशन ऑफ दिस ब्लॉक अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ डॅम्पिंग फोर्स. डॅम्पिंग फोर्सच्या मध्ये जे हा ब्लॉक जे आहे ब्लॉक ऑसिलेशन करतोय डॅम्प्ड ऑसिलेशन, त्याचं हे डिस्प्लेसमेंट इक्वेशन आहे. आणि याच्यामध्ये ही जी टर्म आहे a e रेस टू मायनस bt बाय 2m, ही जी टर्म आहे दिस इज द एम्प्लिट्यूड ऑफ द डॅम्प्ड हार्मोनिक ऑसिलेशन्स. तर ही त्या डॅम्प्ड हार्मोनिक ऑसिलेशनची ही एम्प्लिट्यूड आहे आणि ही कोसाइन टर्म आहे. आपण याचा जर ग्राफ काढला, दिस इज द एम्प्लिट्यूड, एम्प्लिट्यूड इज डिक्रीजिंग, एम्प्लिट्यूड इज डिक्रीजिंग, दिस इज द एम्प्लिट्यूड, अँड दिस एम्प्लिट्यूड इज डिक्रीजिंग इज द कोसाइन फंक्शन. This is the cosine function cos omega dash t plus phi. Displacement against the time graph आपण बघतो इथं हा ब्लॉक attached to spring oscillating block under the influence of damping force. त्याची ही डॅम्पिंग ऑसिलेशनची डायग्राम आहे. या ऑसिलेशनची एम्प्लिट्यूड जी आहे कमी होत चाललेली आहे as this time advances, and this bracket that is a e raised to minus bt by 2m is the amplitude. ही एम्प्लिट्यूड जी आहे decreasing along with cosine function. कोसाइन मीन्स स्टार्ट फ्रॉम मॅक्झिमम, इथून स्टार्ट झालं आणि कोसाइन फंक्शन पासून हे एक्सपोनेन्शियली एम्प्लिट्यूड डिक्रीजिंग आहे. दिस इज डॅम्प्ड ऑसिलेशन्स. नाउ इन दिस केस फॉर दिस डॅम्प्ड ऑसिलेशन्स द अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगा डॅश, आता आपण जे इक्वेशन पाहिलं त्यामध्ये जे ओमेगा डॅश जे होतं, ही ओमेगा डॅश म्हणजे अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे. ती अँग्युलर फ्रिक्वेन्सी गिवन बाय दिस इक्वेशन अंडर रूट k बाय m मायनस b by 2m होल स्क्वेअर. ही जे अँग्युलर फ्रिक्वेन्सी. देन पिरियड ऑफ ऑसिलेशन्स, हे जे टाइम पिरियड याचा ह्या ऑसिलेशनचा डॅम्प्ड ऑसिलेशनचा टाइम पिरियड t इक्वल टू 2 बाय ओमेगा, पुटिंग व्हॅल्यू ऑफ दिस ओमेगा 2 बाय k बाय m मायनस b बाय 2m होल स्क्वेअर. इथे ही वरची ओमेगाची व्हॅल्यू पुट केलेली आहे, त्यावरून आपला हा टाइम पिरियड मिळतो डॅम्प्ड ऑसिलेशनचा. नेक्स्ट पॉइंट इज फ्री ऑसिलेशन्स, फोर्स्ड ऑसिलेशन्स अँड resonance. Consider this simple pendulum bob. In this bob, suppose if force is applied and if force is released, that is this pendulum bob is pulled one side and released, then this pendulum bob oscillates with its natural frequency. Free oscillations
if an object is allowed to oscillate or vibrate on its own, it does so with its natural frequency. तो त्याची ओन नॅचरल फ्रिक्वेन्सी जी आहे त्या ओन नॅचरल म्हणजे स्वतःच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीने ऑसिलेट होतो. दिस इज कॉल्ड एज फ्री ऑसिलेशन्स. फॉर एक्झाम्पल, if the bob of simple pendulum of length L is displaced and released, it will oscillate only with the frequency n, which is called its natural frequency, and the oscillations are free oscillations. आपण ॲनिमेशन मध्ये दाखवलेलं आहे. याच्यावरती आपण फोर्स अप्लाय केला, रिलीज केल्यानंतर हे L लेंथचा पेंडुलम बॉब आहे. रिलीज केल्यानंतर तो त्याची जी नॅचरल n फ्रिक्वेन्सी आहे त्या n नॅचरल फ्रिक्वेन्सीना तो ऑसिलेट होतो. हे फ्री ऑसिलेशन्स आहेत. Now is forced oscillations. Here, forced oscillations, if an object is allowed to oscillate or vibrate with external driven frequency, that is called as forced oscillations. See in this picture. यामध्ये व्हिडिओ मध्ये बघा, हे प्रत्येक ऑसिलेशन साठी फोर्स अप्लाय केला जातोय आणि त्या बाहेरची जी एक्सटर्नल फ्रिक्वेन्सी आहे फोर्स ॲप्लिकेशनची त्या फ्रिक्वेन्सीनच तो स्विंग जे आहे स्विंग ऑसिलेट होतोय. For example, if a periodic force applied pendulum can be made to oscillate with different frequency, the oscillations then will be forced oscillations and the frequency is driver frequency or forced frequency. तर periodic force जे आपण अप्लाय करतो त्या फोर्सनच पेंडुलम असेल किंवा स्विंग असेल हा ऑसिलेट होतो डिफरंट फ्रिक्वेन्सीने, त्याच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीने तो ऑसिलेट होत नाही. दिस इज नोन ॲज फोर्स्ड ऑसिलेशन्स. आणि जी फ्रिक्वेन्सी आपण बाहेरनं अप्लाय केलेली असते ती ड्रायव्हर फ्रिक्वेन्सी असते किंवा त्याला फोर्स्ड फ्रिक्वेन्सी म्हणायचं. म्हणजे ऑसिलेशन झालेत ती ही फोर्स्ड ऑसिलेशन्स आहेत, नॅचरल ऑसिलेशन नाही तिथं. नेक्स्ट वन इज कन्सिडर द 4 पेंडुला A, B, C and D tied to a string. या स्ट्रिंगला हे 4 पेंडुलम बांधले आहेत A, B, C, D. सेम इथं व्हिडिओ मध्ये पण दाखवलेलं आहे. हे 4 पेंडुलम आहे त्या थ्रेडला बांधलेले आहेत. Pendulum A is now set into oscillations in a plane perpendicular to the string. In the course of time, it will be observed that the other 3 pendula also starts oscillating in the parallel plane. A pendulum जे हा A pendulumला आपण या थ्रेडच्या परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये पुल केला, रिलीज केल्यानंतर हा ऑसिलेट करेल आणि थोड्या वेळानंतर बाकीचे सर्व पेंडुलम जे आहेत ते डायग्राम मध्ये दाखवले ह्याला आपण ऑसिलेट केलं, ह्याला बाकीचे थोड्या वेळानंतर पण हे सर्व पेंडुलम जे ऑटोमॅटिकली सर्व हे ऑसिलेशन्स करतात. This happens due to the transfer of vibrational energy through the string. Oscillations of A are free oscillations and those of B, C and D are forced oscillations of the same frequency as that of A. तर A ला जे आपण ऑसिलेशन दिलेत ती त्याची फ्री ऑसिलेशन्स आहेत, पण याचा फोर्स इकडे ट्रान्सफर झाल्यामुळे ही फोर्सने ही ऑसिलेशन झालेत बाकीच्या 3 ह्या ऑसिलेशनची पेंडुलमची. त्यामुळे ह्या तिघांची ऑसिलेशन जे आहेत ही ऑसिलेशन्स फोर्स्ड आहेत आणि पहिला जे आपण ज्याला फोर्स अप्लाय केला त्याचा ऑसिलेशन जे आहे ते फ्री ऑसिलेशन्स आहेत, नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑसिलेशन आहे. Now if we plot against amplitude square, then this is amplitude is increasing initially. This amplitude is increasing as frequency increases up to certain value, that is called as resonance frequency. At this resonance frequency, amplitude is maximum. Again, if frequency increases, amplitude decreases, and for this particular frequency known as resonance frequency, amplitude is maximum. For the same case here, pendulum force applied. Hence, resonance is if external applied force frequency equal to natural frequency of body. This condition is known as resonance frequency. जर बाहेरनं अप्लाय केलेली फ्रिक्वेन्सी जी त्याच्या नॅचरल फ्रिक्वेन्सी इतकी झाली तर बॉडी मॅक्झिमम अँप्लिट्यूडनं ऑसिलेशन होते, व्हायब्रेशन होते. दिस इज नोन एज रेझोनन्स. Amplitudes are plotted against their natural frequency. The peaks occur when the forced frequency matches with the natural frequency, that is at the resonance frequency. ह्या ग्राफ मध्ये दाखवलेले आहे ही नॅचरल फ्रिक्वेन्सी फोर्स फ्रिक्वेन्सी मॅच झाली की रेझोनन्स होतो. ही दिस इज कॉल्ड रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. या रेझोनन्स फ्रिक्वेन्सीला मॅक्झिमम अँप्लिट्यूडनं ती बॉडी ऑसिलेट होते, व्हायब्रेट होते. दिस इज कॉल्ड एज रेझोनन्स. Thank you for watching this video. Keep watching videos, and for other videos see
description box of this video, and don't forget to subscribe, like and share.